मालवाहू ट्रॅक्टर पकडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगत ट्रॅक्टर सोडविण्यासाठी मूल येथील एका व्यक्तीला 34,000 रुपयांनी गडविले। या संदर्भात ट्रॅक्टर मालकाच्या लक्षात येताच पोलिसात तक्रार दाखल केली। तक्रार दाखल होताच पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद चौगुले यांनी तपासाची सूत्रे फिरवली आणि अवघ्या 2 तासाच्या आत मूल पोलिसांनी तिघांना चंद्रपूर येथून अटक केली। मनीष राऊत असे मुख्य आरोपीचे नाव आहे। पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत। एक व्यक्ती पोलीस स्टेशन मूल येथे तक्रार घेऊन आली की काही अनोळखी इसम त्यांना ते पोलीस असल्याची बतावणी करून त्याच्याकडून पैशाची मागणी करून काही पैसे त्याच्याकडून घेऊन गेले। अशा प्रकारची तक्रार आमच्याकडे आली। तर सदर तक्रारीच्या अनुषंगाने आणि त्याने जे काही त्यांना पैसे पाठवल्याचे जे काही त्याचे प्रूफ्स होते त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सर चंद्रपूर यांना याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर तुरंत आम्ही त्याची तक्रार या ठिकाणी नोंद केली। त्याच्यामध्ये खंडणीचा गुन्हा नोंद केला गेला आणि पोलीस म्हणून बतावणी केलेल्याचा सुद्धा गुन्हा नोंद केला गेला आणि सदर इस्मांचा शोध आम्ही पोलीस स्टेशन मूल येथील DB पथक, त्यामध्ये API वंजारी साहेब आणि त्यांची टीम आणि चंद्रपूर येथील सायबर सेल यांच्या माध्यमातून आणि माननीय पोलीस अधीक्षक यांच्या सल्ल्यानुसार आणि मार्गदर्शनाखाली या टीमने लगेचच त्याच्यावरती कारवाई करायला चालू केली आणि सदर इस्मांना आम्ही त्यांची ओळख पटवून चंद्रपूरमधून आम्ही त्यांना अटक केली आणि या गुन्ह्यामध्ये सदर इस्मांना अटक करून आम्ही न्यायालयासमोर त्यांना प्रोड्यूस केलेला आहे। कोणतेही पोलीस अधिकारी असतील किंवा अंमलदार असतील हे अशा प्रकारे कोणत्याही गाड्या आणून त्यांच्याकडून कोणत्याही बेकायदेशीर गोष्टींचं मागणी करत नाही आणि अशा प्रकारे कोणी तुम्हाला बेकायदेशीर व्यक्ती पोलीस आहे असा बनाव करून तुमच्यासोबत काही मागणी करत असेल, पैशाची मागणी करत असेल तर अशा त्याच्या कोणत्याही मागणीला भूलथापांना अजिबात बळी पडू नका आणि सदर बाब आपल्या बरोबर जेव्हा घडते किंवा अशा प्रकारची मागणी होते तर त्वरित आपण पोलिसांना, संबंधित स्थानिक पोलिसांना किंवा डायल 112 हा सुद्धा पोलिसांचा एक हेल्पलाईन नंबर आहे, याच्यावरती आपण त्वरित या गोष्टीची कल्पना द्यावी जेणेकरून पोलीस लगेचच त्या व्यक्तीला त्याच्यावरती कारवाई करू शकतात। तर मी सर्व नागरिकांना सूचित करतो की आपण अशा फसवणुकीपासून, अशा खंडणी बांधदारांपासून सुरक्षित राहावं आणि काळजी घ्यावी।